शेतकरी मित्रांनो, बघू शकता माझ्या मागच्या साईडला नल दमयंतीचा आमचा शिंबोरा धरण आहे मोर्शीमधील. या धरणाचं पाणी कमी कमी होत जातं. याचं कारण म्हणजे काय, या पाण्याचा यूज होतोय, कंपनीला पाणी जातोय, आपण पाणी प्यायला घेतोय किंवा कालव्यानं पाणी जातोय, म्हणजे त्या गोष्टीचा यूज होतोय म्हणून ते कमी कमी होतोय. त्याचप्रमाणे आपल्या आंब्याभारामध्ये आपण मागल्या वर्षी टाकलेल्या खतांचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे, कारण ते यूज झालेलं आहे, त्या फळांनी घेतलेलं आहे, पानांनी घेतलेलं आहे आणि काही जमिनीमध्ये स्टोअर झालेलं आहे, वेस्टेज खतं स्टोअर झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता आपल्या आंब्याभाराच्या फळांसाठी ज्याच्याकडे लोडेड आहे किंवा ठीकठाक संत्रा आहे त्यानुसार आपल्याला फर्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण आपल्या जमिनीनुसार फॉस्फरस किती टाकायचा, पोटॅशियम किती टाकायचा, नायट्रोजन किती टाकायचा, मायक्रोन्यूट्रन किती टाकायचे किंवा दुय्यम अन्नद्रव्य किती टाकायचे हे कळून घेणं गरजेचं आहे. त्याकरता माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तरी माती परीक्षण केलं नसेल तर आपल्या मातीच्या अंदाजानुसार किंवा फळाच्या अंदाजानुसार आपल्याला फर्टिगेशन करणं गरजेचं आहे. तर फर्टिगेशन करत असताना फॉस्फरसचं प्रमाण आणि पोटॅशियमचं प्रमाण हे जवळपास सेम असणं गरजेचं आहे, कारण पोटॅशची गरज इथून इकडे जास्त आहे आणि फॉस्फरस पण थोड्या प्रमाणात लागणार आहे. सुमार त्याच्यानंतर आपल्याला थोडं नायट्रोजन लागणार आहे, पण ते अमोनिकल फॉर्ममध्ये लागणार आहे. त्याच्यामध्ये सल्फर आणि नायट्रोजनचं प्रमाण असतं, म्हणजे अमोनियम सल्फेट हे आपल्याला वापरावं लागेल. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये मायक्रोन्यूट्रन टाकावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम बोरॉन वापरावं लागेल आणि त्या पलीकडे आपल्याला मॅग्नेशियम वगैरे पण वापरावं लागेल. तर हे टप्प्याटप्प्यात आपल्याला वापरावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला खताचा प्रकार. आता याच्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे. सुरुवातीची फवारणी काय करायची, सुरुवातीला पहिला जो प्रॉब्लेम येतो पाऊस पडल्यानंतर तो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो, फळं तळकणे हा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागतो. त्याआधी पहिल्या पावसाळ्यात आपल्याला काय करायचं आहे, जसं पाऊस पडला की आपल्याला कॅल्शियम लिक्विड 2.5 ml प्रति लिटर पाण्याला, बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आणि एखादा गॅस पॉयझन जसं जर पानं निघायचे असेल आपल्या बागेमध्ये किंवा काही मुवमेंट व्हायची असेल तर आपण गॅस पॉयझन यूज करू शकतो. जर प्रोपेनोफॉस आहे, प्रोपेनोफॉस प्लस सायफरमेथ्रिन आहे, अशा प्रकारचं 2 ml प्रति लिटर पाण्याला ते घेऊन आपल्याला एक फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर ही फवारणी करत असताना फक्त 3च औषधांचा वापर करायचा आहे. त्यानंतर दुसरी फवारणी जेव्हा आपल्या इथे नवीन अंकुरण होतं किंवा नवीन पानं येतात त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी तिथून प्लॅनिंग करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकाचा वापर जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत करू नका, कारण यावर्षी ऊन भरपूर तापलेली आहे. तो बुरशीजन्य रोगाचा प्रॉब्लेम हा कमीत कमी राहणार आणि मागल्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे मुळांचं प्रमाण जास्त खराब झालं होतं, त्यामुळे यावर्षी झाडं मरण्याचं किंवा झाडं सोकण्याचं प्रमाण जास्त आहे, असं सगळीकडे जेव्हा आम्ही दौरा करतो तेव्हा त्यामध्ये दिसून पडत आहे. शेतकरी मित्रांनो, संत्रा पिकाची काळजी घ्या. यावर्षी आंब्याबहाराचे रेट एकदम म्हणजे उंचाईवर राहणार, कारण आंब्याबहाराचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे आणि क्वालिटी त्या प्रमाणात मेंटेन नाही आहे, त्यामुळे रेट चांगल्या प्रमाणात राहणार. शेतकरी मित्रांनो, आपल्या आंब्याबहारात चांगल्यात चांगले रेट घेण्यासाठी हे सगळं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याला टिकवणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, काही अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आमच्या कॉल सेंटरला तुमच्या अडचणी सांगा, तर आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या संत्राविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.